गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत। मध्य पूर्वेत सुरू झालेल्या या युद्धामुळे तेलाचे दर वाढले, जागतिक व्यापार विस्कळीत झाला, समुद्री मार्गावरही परिणाम झाला आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे पडसाद उमटले। अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाल्यानंतर हा संघर्ष आता थांबेल अशी आशा निर्माण झाली होती। मात्र ही आशा फार काळ टिकली नाही। इराणने अचानक होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या 3 व्यापारी जहाजांवर हल्ला केला आणि त्यांच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने इराणमधील 80हून अधिक ठिकाणांवर जोरदार हल्ले केले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर थेट माझ्या मते युद्धविराम संपला आहे असं जाहीर करत इराणला आणखी कठोर कारवाईचा इशाराही दिलाय। त्यामुळे आता पुन्हा एकदा मध्य पूर्वेत मोठं युद्ध भडकणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे। पण शांतता करार होऊनही इराणने जहाजांवर हल्ले का केले? अमेरिकेने इतकं आक्रमक प्रत्युत्तर का दिलं? आणि हा संघर्ष आता पुन्हा एकदा पूर्ण युद्धात बदलणार का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सर्वात आधी हा शांतता करार नेमका काय होता हे समजून घेऊया। जवळपास 4 महिने सुरू असलेल्या संघर्षानंतर 17 जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात 14 मुद्द्यांवर सामंजस्य करार झाला होता। हा अंतिम शांतता करार नव्हता, तर पुढील 60 दिवसात कायमस्वरूपी करार करण्यासाठीचा एक आराखडा होता। या करारात 3 मुद्दे सर्वात महत्त्वाचे मानले गेले। यातला पहिला मुद्दा म्हणजे होर्मुझ समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची सुरक्षित आणि निर्बाध वाहतूक। दुसरा मुद्दा म्हणजे इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि आखाती देशांकडून तब्बल 300 अब्ज डॉलरच्या आर्थिक मदतीची रूपरेषा आणि तिसरा मुद्दा म्हणजे इराणच्या अणुकार्यक्रमांवर पुढील चर्चाद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न। त्यामुळे अनेकांना वाटलं होतं की आता युद्धाऐवजी चर्चा होईल आणि मध्य पूर्वेतील तणाव कमी होईल, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही। खरं तर या संपूर्ण वादाचं केंद्र आहे होर्मुझ समुद्रधुनी। जगातील जवळपास 5व्या भागाइतकं कच्चं तेल याच समुद्रमार्गी जगभर पोहोचतं। त्यामुळे या समुद्रधुनीवर नियंत्रण म्हणजे जागतिक ऊर्जा पुरवठ्यांवर प्रभाव असं मानलं जातं। करारानंतर इराणने अचानक होर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांसाठी एक नवीन मार्ग जाहीर केला आणि सर्व जहाजांनी त्याच मार्गाचा वापर करावा अशी भूमिका घेतली। हा मार्ग इराणच्या किनाऱ्याजवळून जात होता। त्याचबरोबर इराणने नवीन ट्रान्झिट अथॉरिटी तयार करून भविष्यात जहाजांची नोंदणी आणि शुल्क आकारण्याचा विचार सुरू केला। पण 24 जून रोजी ओमानने आपल्या किनाऱ्याजवळून जाणारा पर्यायी मार्ग जाहीर केला। इराणचा आरोप होता की त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हा मार्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे इराणला वाटू लागलं की अमेरिका आणि तिचे मित्र देश मिळून होर्मुझवरील त्यांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत। याच पार्श्वभूमीवर 6 आणि 7 जुलै रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळून जाणाऱ्या 3 व्यापारी जहाजांवर इराणकडून हल्ला करण्यात आला आणि इराणच्या सत्ताधारी गटांशी संबंधित नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की होर्मुझवर आमचं नियंत्रण कायम राहील, त्यासाठी काहीही करावं लागलं तरी। यावरून हा संघर्ष फक्त जहाजांपुरता नसून होर्मुझवरील नियंत्रणासाठी असलेलं स्पष्ट झालं। मात्र तज्ज्ञांच्या मते यामागे आणखी दुसरीही काही कारणं होती। ते म्हणजे अमेरिकेच्या पुढाकाराने लेबनॉन आणि इस्रायलमध्ये शांतता प्रक्रियेला वेग आला होता। इराणला वाटू लागलं होतं की अमेरिका मध्य पूर्वेतील त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरीकडे करारात जाहीर झालेल्या 300 अब्ज डॉलरच्या आर्थिक मदतीबाबतही अनिश्चितता वाटत होती। काही अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम चर्चेत या आर्थिक पॅकेजचा आकार कमी करण्याचा विचार सुरू होता। त्यामुळे इराणला हा करार आपल्या फायद्याचा नसून दबाव टाकण्यासाठीचा डाव असल्याची भावना निर्माण झाली होती आणि याच भावनेचा परिणाम म्हणजे हा हल्ला होता। पण अनेक तज्ज्ञांच्या मते जहाजांवरील हल्ला हा युद्ध सुरू करण्यासाठीचा नव्हता, तर अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता। दरम्यान अमेरिकेने या हल्ल्याकडे केवळ 3 जहाजांवरील हल्ला म्हणून पाहिलं नाही, तर होर्मुझ समुद्रधुनी हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे आणि जगभरातील व्यापारी जहाजांच्या सुरक्षतेची जबाबदारी आपण घेतल्याचा अमेरिकेचा दावा आहे। जर इराणने या मार्गावर नियंत्रण प्रस्थापित करून जहाजांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात केली, तर उद्या मलक्का, सुएझ आणि पनामा कालव्यासारख्या इतर महत्त्वाच्या समुद्री मार्गावरही प्रादेशिक देश तसाच दावा करू शकतात। यामुळे संपूर्ण जागतिक व्यापार व्यवस्था धोक्यात येऊ शकते। म्हणून अमेरिकेने लगेच प्रत्युत्तर देत इराणमधील 80हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केले आणि ट्रम्प यांनी स्पष्ट इशारा दिला की इराणच्या एका हल्ल्याच्या बदल्यात अमेरिका 20 पट अधिक ताकदीने उत्तर देईल। यानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे शांतता करार एवढ्या लवकर का मोडला? याचं उत्तर कराराच्या स्वरूपातच दडलेलं आहे। या करारात होर्मुझमध्ये मुक्त वाहतुकीचा नेमका अर्थ काय? इराणला कोणते अधिकार असतील
अमेरिकेचे निर्बंध कधी आणि कितपत हटवले जातील आणि अणु कार्यक्रमांवर अंतिम निर्णय कधी होईल, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टता नव्हती. त्यामुळे दोन्ही देशांनी कराराची आपापल्या पद्धतीने व्याख्या केली आणि काही दिवसातच हा संघर्ष पुन्हा सुरू झाला. आता पुढे दोन शक्यता दिसतात. पहिली म्हणजे मर्यादित हल्ले वाढत जाऊन हे पूर्ण युद्धात बदलू शकतं. ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याचं जाहीर केलं आहे, तर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गरज पडल्यास आणखी मोठी लष्करी कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरी शक्यता म्हणजे दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या टेबलावर येऊ शकतात. अमेरिकेचा दावा आहे की इराणने पुन्हा चर्चेसाठी संपर्क साधला आहे. यासोबतच मध्यस्थीच्या प्रयत्नांनाही वेग आला आहे. एकंदरीत पाहिलं तर हा संघर्ष फक्त अमेरिका आणि इराण यांच्यातील नाही. हा संघर्ष हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण, जागतिक तेल व्यापार, मध्य पूर्वेतील राजकीय वर्चस्व आणि अणु कार्यक्रम अशा अनेक मोठ्या प्रश्नांशी जोडलेला आहे. म्हणूनच शांतता करार झाला म्हणजे युद्ध संपलं असं या प्रदेशात कधीच मानता येत नाही. एका चुकीच्या निर्णयामुळे पुन्हा तेलाचे दर वाढू शकतात, जागतिक व्यापार विस्कळीत होऊ शकतो आणि त्याचा परिणाम जगातील प्रत्येक देशावर होऊ शकतो. त्यामुळे आता पुढील काही दिवसात अमेरिका आणि इराण पुन्हा चर्चेचा मार्ग स्वीकारतात की संघर्ष आणखी तीव्र करतात, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? इराणने जहाजांवर हल्ला करून योग्य रणनीती अवलंबली आहे की स्वतःच्या अडचणी वाढवल्या आहेत? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडीसाठी लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.